आज सकाळी लवकर उठायचं प्लॅनिंग तर होतं, कारण सकाळी नेहमीप्रमाणे 5लाच उठलो. 6 तासांची मी करेक्ट झोप घ्यालो आहे, सो चांगलं वाटाले. त्यानंतर आज सकाळचं बॉडी वेट होतं 51 kg. प्री वर्कआउटसाठी कॉफी आणि भात खाल्ला आणि मी लगेच जिममध्ये आलो. आज आहे रिस्टार्ट डे 44 आणि आज जिममधल्या सरांनी आम्हाला एक प्रश्न विचारला. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड आम्ही तर घ्यालो आहे, खरं प्रत्येक आठवड्यात वेट वाढवतो आहे आणि कधी जर ते वेट गेलं नाही तर थोडा वेळ विचार केला आणि मग मी म्हणालो की ॲक्च्युली कसं आहे, आम्ही जे वजन वाढवतो आहे जोपर्यंत आमचं 15 ते 16 चांगले रेप्स गुड रेप्स जात नाहीत तोपर्यंत ते आम्ही वजन कंटिन्यू ठेवतो आहे आणि जर ते वजन गेलं तर आम्ही वजन वाढवतो आहे. आय मीन कम्प्लिटली. आणि आज चेस्टचा पंप प्रॉपर आला होता. आजचा चेस्ट डे खरंच भारी गेला. सेपरेशन चेस्टमध्ये बऱ्यापैकी दिसाले आणि कालचा बॅक मारलेलं पोझिंग जास्त केलं नाही, सो आज म्हटलं बॅकचं पण पोझिंग करून घेऊया. बटरफ्लाय वगैरे ते हळूहळू दिसायला आहे, सो भारी वाटाले. घरी आल्यानंतर मला आठवलं की एक स्कूप प्रोटीनचा आपलं MBचं प्रोटीन आहे ते उरलेलं, सो MBचं ओट्स खाल्लं आणि दुपारच्या जेवणामध्ये एडमामे मी ॲड केले आणि 5 बॉइल्ड एग्स. घरी आल्यानंतर हे प्रोटीन मॅक्स म्हणून होते हे खायला लागलं, कारण की ओट्स बनले नव्हते. आणि हां, उद्या मी एक ओट्सची रेसिपी टाकणार आहे जी मी नॉर्मली घरी बनवत तर नाही, कारण मी काल ट्राय केली ती आणि ती खरंच चांगली होती, जी मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे, जी मी उद्या सकाळी खाणार आहे. आणि आजचं बुक रिडिंग आवरलं. बुक रिडिंग आज 30 मिनटं काय तर वाचत बसलेलो, भारी वाटलं. आणि आज पाऊस पडालता. लोक पावसामध्ये भजी खातात, आम्ही जिम रॅट्स अंडी आणि सॅलड खायलो आहे. सो आजच्या दिवसाचे टोटल 16,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.